इकडे वनहारी देवताचं मंदिर आहे. त्याला यायला रस्ता या बाजूने इकडून 3 बुरुज कंप्लीट झालेले आहे. आता शेवटचा बुरुज उरलाय पूर्वेकडील. त्या बुरुज आपण थोड्याच वेळात पोचतोय. मागे दिसतोय तिकडे. अजून नाश्ता वगैरे काय केला नाही. 3:30 वाजले ते. तिथे जाऊन ध्वज लावायचा. नंतर काय भेळ आणली आपण ती खायची आणि डायरेक्ट खाली उतरायचं. प्यायच्या पाण्याची टाकी ती पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. आणि हे पाणी 12 महिने आटत नाहीये. आत्ताच आपण बॉटल भरून घेतलेली आहे. पूर्ण क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. त्यामुळे विसापूरवर आले पाणी संपलंय तर घाबरू नका, या टाकीमध्ये या. मी आपल्या टाकीचं लोकेशन टाकलेलं आहे. येऊन पोचले उत्तर बुरुजावर. इथे थोडा नाश्ता करून आपण जो आपला शेवटचा आहे बुरुज तिथे ध्वज फडकवून घरी येणार आहोत. सागर नाही सागर परत कापतोय तो कांदा. पूर्व आपलं चाललेलं आहे भेळीचं नियोजन. नवनाथला बाळूमामासाठी त्याचा जीव तडफड करतोय. हात घाल तू, काही विषय नाही. काय आपला भेळीचा ब्रेक. पूर्ण अर्धनग आपले गेलेले कामातून. पूर्ण आपण ध्वज सेटअप केलेला आहे आणि आता बघ तिथे लावायचे. काहीतरी जुगाड लावल्याशिवाय ध्वज लावता येणार नाही. फायनली आपण खूप जुगाड लावून पाणी ओतून ठोकून वगैरे फायनली हा पाईप आपण बाहेर काढलेला आहे. आता एवढे आपल्याला अंतर भेटले आतमध्ये पाईप जाण्यासाठी. आणि चौथ्या बुरुजावरही आपला भगवा ध्वज फडकून झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर.